विचार करा, एका माणसाने देवासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. लोकांनी त्याला वेडं ठरवलं. त्याने स्वतःच्या आयुष्याची कमाई, स्वतःचे शब्द नदीत बुडवले. आणि मग एके दिवशी तो माणूस आपल्या देहासकट गायब झाला. ही गोष्ट आहे संत तुकारामांची. एक अशी घटना जी शेकडो वर्षांनंतरही लोकांना विचार करायला भाग पाडते. चला, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या त्या गूढ वैकुंठ गमनापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. तर त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात गूढ आणि सगळ्यात जास्त चर्चिली गेलेली गोष्ट कोणती असेल तर ती हीच. लोकपरंपरेनुसार असं मानलं जातं की तुकाराम महाराज साध्या पद्धतीने गेले नाहीत, तर ते आपल्या शरीरासकट जसेच्या तसे स्वर्गात गेले. पण हे शक्य आहे? साहजिकच आपल्या मनात पहिला विचार येतो तो हाच, की हा एक चमत्कार होता, म्हणजे देवाने केलेला हस्तक्षेप, एक अशी अलौकिक घटना जी आपल्या साध्या नैसर्गिक नियमांच्या पलीकडची आहे. पण याची एक दुसरी बाजूही आहे. कदाचित हा चमत्कार नव्हताच, तर ही होती एका भक्ताच्या साधनेची सर्वोच्च अवस्था. एक अशी स्थिती जिथे आत्मा आणि शरीर यांतला फरकच उरला नाही. आणि याच दोन प्रश्नांभोवती त्यांची संपूर्ण कहाणी फिरते. बरं, तुकाराम महाराज नेमके कोण होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. ते कोणत्या काळात आणि कोणत्या परिस्थितीत जन्माला आले हे पाहणं महत्त्वाचं आहे. डोळ्यासमोर आणा 17व्या शतकातला महाराष्ट्र. सततचा दुष्काळ, गरिबी आणि रोगराई यांनी अक्षरशः होरपळून निघालेला प्रदेश. अशा वेळी धर्म आणि देव या गोष्टी फक्त मोठ्या मंदिरांपुरत्या, फक्त संस्कृत भाषेपुरत्या आणि फक्त काही मोजक्या लोकांपुरत्याच मर्यादित होत्या. अशाच वातावरणात देहू नावाच्या गावात एका साध्या व्यापारी कुटुंबात तुकारामांचा जन्म झाला. त्यांचे वडील बोल्होबा विठ्ठलाचे मोठे भक्त आणि आई कनकाई एकदम शांत आणि श्रद्धाळू. त्यामुळे घरात भक्तीचं वातावरण हे अगदी लहानपणापासूनच होतं. आता ही जी प्रार्थना आहे ना, ती खूप महत्वाची आहे. त्यांच्या आईवडिलांनी विठ्ठलाकडे धनदौलत, मोठेपणा काहीही मागितलं नाही. फक्त एकच गोष्ट मागितली. आणि बघा, त्यांची हीच प्रार्थना पुढे जाऊन इतिहास घडवणार होती. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या एका अशा वळणावर येतोय जिथे प्रचंड व्यक्तिक आणि आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळली. आणि गंमत म्हणजे ह्याच संकटांनी त्यांच्या आतल्या संताला जन्म दिला. बघा, त्यांच्या आयुष्यात संकटं जणू काही रांगेतच उभी होती. आधी दुष्काळ पडला, व्यापार पूर्णपणे बुडाला, डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आणि या सगळ्यात त्यांची पहिली पत्नी रुक्मिणी देवाघरी गेली. या एका घटनेने तुकाराम आतून पार मोडून पडले. संसार पुन्हा उभा करण्यासाठी त्यांनी जिजाबाईंशी दुसरं लग्न केलं. पण इथून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला. घरात मुलांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा आणि तुकाराम बाहेर भजनात रमलेले असायचे. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पेच होता. आणि मग त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांना एक थेट आणि तितकाच खरा प्रश्न विचारायच्या. अहो, नुसतं देवदेव करून पोट भरतं का? त्यांचा हा प्रश्न एकदम व्यावहारिक होता आणि खरं तर तो तुकारामांच्या आतल्या संघर्षाचाच आवाज होता. आणि गंमत बघा, याच संघर्षातून, याच वेदनेतून एका क्रांतिकारक काव्यप्रकाराचा जन्म झाला. त्यांचे जे वैयक्तिक दुःख होतं ना, तेच पुढे जाऊन लाखो लोकांचा आवाज बनलं. तर हे अभंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जे कधीच भंग पावत नाही तो अभंग. हे काही मोठमोठ्या पंडितांच्या संस्कृत भाषेतलं काव्य नव्हतं. नाही, ही होती लोकांच्या रोजच्या बोलण्यातली साधी सोपी भाषा. आणि म्हणूनच ती थेट लोकांच्या काळजाला हात घालायची. आणि ह्या अभंगांमधून तुकारामांनी जे विचार मांडले ते अक्षरशः क्रांतिकारक होते. ते काय म्हणाले? देव मंदिरात नाहीये, तो आपल्या सगळ्यांमध्ये, माणसांमध्ये आहे. मोठे मोठे यज्ञ आणि कर्मकांड सोडा आणि थेट देवाची भक्ती करा. त्यांची शिकवण सगळ्यांसाठी होती, मग तो शेतकरी असो, स्त्री असो किंवा ज्याला अस्पृश्य मानलं जायचं तो असो. साहजिकच या विचाराने त्यावेळची प्रस्थापित व्यवस्था पार हादरून गेली. आता हे तर होणारच होतं. त्यांच्या या थेट आणि सोप्या शिकवणुकीला त्यावेळच्या पारंपरिक धर्ममार्तंडांकडून प्रचंड विरोध व्हायला सुरुवात झाली. त्यांच्यावर आरोप होऊ लागले. हा माणूस धर्म बुडवतोय, याला शास्त्रातलं काही कळत नाही, हा ढोंगी आहे, खोटा संत आहे. आणि हा विरोध इतका वाढला की त्यांना शिक्षा सुनावण्यासाठी अख्खी पंचायत बसवण्यात आली.
आणि आता आपण येतोय त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात नाट्यमय आणि प्रसिद्ध प्रसंगाकडे. ही होती त्यांच्या श्रद्धेची, त्यांच्या सत्याची अंतिम परीक्षा. त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली. ठीक आहे, तुझे अभंग जर इतके खरे आहेत, देवाला प्रिय आहेत, तर मग देव स्वतः ते परत देईल. हे ऐकल्यावर तुकारामांनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यांनी शांतपणे आपल्या अभंगांच्या वह्या, आपल्या आयुष्याची कमाई इंद्रायणी नदीच्या डोहात सोडून दिली आणि त्याच नदीच्या काठावर उपोषणाला बसले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 13 दिवस. अन्न नाही, पाणी नाही. ते फक्त नदीकिनारी बसून होते. ही त्यांच्या सहनशीलतेची आणि श्रद्धेची जणू काही परमोच्च सीमा होती. आणि मग लोकपरंपरेनुसार असं सांगतात की 13व्या दिवशी त्या अभंगांच्या वह्या पाण्यावर तरंगत वर आल्या, जशाच्या तशा, पूर्णपणे कोरड्या. आता सांगा, हा एक चमत्कार होता की त्यांच्या अढळ श्रद्धेची ताकद होती? याचं उत्तर आजही ज्याच्या त्याच्या विश्वासावर अवलंबून आहे. आणि आता आपण पोचलो आहोत त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या अध्यायावर. त्यांच्या जाण्याचं ते गूढ, ते रहस्य. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय माहितीये? संत तुकारामांची कुठेही समाधी नाही. का? कारण देहच कधी सापडला नाही. आणि देहच नाही तर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांच्या अदृश्य होण्याच्या कथेला आणखी बळ देते. त्यामुळे या घटनेकडे बघण्याचे 2 मार्ग आपल्यासमोर उभे राहतात. एक आहे इतिहासाचा मार्ग, जिथे या गोष्टीचे फारसे ठोस पुरावे सापडत नाहीत. आणि दुसरा आहे श्रद्धेचा मार्ग, जिथे ही एक अत्यंत शक्तिशाली आणि आजही जिवंत असलेली परंपरा आहे. आणि शेवटी एक प्रश्न तसाच उरतो. ठीक आहे, आपण एक क्षणभर मानूया की हा चमत्कार नव्हता आणि त्यांचा सामान्य मृत्यू झाला. तरीही प्रश्न तोच आहे की मग त्यांचं शरीर कुठे गेलं? आणि हाच एक प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचं गूढ कायम ठेवतो आणि आपल्याला विचार करायला लावतो की भक्तीची ताकद खरंच काय करू शकते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.